झी 24 तास एक पाऊल पुढे। अमरावती जिल्हा परिषद सदस्यांच्या विकास निधी वाटपाबाबत विभागीय आयुक्तांच्या हस्तक्षेपामधून पेचप्रसंग निर्माण झालाय। याच मुद्द्यावर आज जिल्हा परिषद सदस्यांनी विभागीय आयुक्तांना घेराव घालून निषेध नोंदवला। विभागीय आयुक्त वरत राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे असा आरोप करत जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेखा ठाकरे आणि सदस्यांनी विभागीय आयुक्तांना घेराव घातला। अमरावती जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष असून त्याला शिवसेना, बीएसपी, प्रहर आणि अपक्षांचा पाठिंबा आहे, तर काँग्रेस हा विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे। नेमका या राजकारणाचा आता जिल्हा परिषदेच्या कामकाजावर परिणाम होत असून निधी रोखण्याचं काम काँग्रेस पक्षाकडून होत असल्याचा सत्तारूढ पक्षाचा आरोप आहे। कमिशनर साहेबांनी उपायुक्तांना आदेश देऊन आम्हाला पत्र, हा आमच्या सभागृहाचा अपमान आहे। वारंवार कमिशनर साहेब आमची कामं नाही थांबवू शकत आणि या कमिशनर साहेबांच्या ठराविक लोक यांच्याकडे तक्रार घेऊन आल्यामुळे आतापर्यंत आमची संपूर्ण जिल्ह्याचा विकास आमचा थांबलेला आहे। आमचं एका सुद्धा कामाचं भूमिपूजन झालं नाही आणि म्हणून आम्ही ठरवलं की याच्या नंतरच्या सर्व जिल्हा परिषदच्या मीटिंग या कमिशनरच्या कॅबिनमध्येच घ्यायच्या। आम्ही कशाला जिल्हा परिषद चालवायची, कमिशनरने जिल्हा परिषद चालवावं आणि हा कायद्यामध्ये बदल करून कमिशनरने तो कायदा आपल्या हातामध्ये घ्यावा। या जिल्हा परिषदचा आजपर्यंत 48 करोड रुपये आले। या 48 करोड रुपये या आता जानेवारी लागलं, जानेवारी मार्च मध्ये टेंडर होतील, भाऊ हे पूर्ण पैसे वापस जाणार आहे। पण या कमिशनरनं ठरवून टाकलाय की जिल्हा परिषदला पूर्ण बदलाव करून नवीन काँग्रेसचा अध्यक्ष बसवायची सुपारी घेतली। झी 24 तास एक पाऊल पुढे।